कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही, शाहरुने सुद्धा फसवलंय आपल्याला। हे बघ मंजू, झालं तर झालं, तर त्यावर बोलून काय उपयोग नाही। तर पुढे काय करायचं ना त्याचा विचार करू पाया। मला काय वाटतं, आपण लवकरात लवकर या दोघांचं लग्न करून देऊया, म्हणजे घरातलीच गोष्ट चार भिंतीत राहत। अहो, मी सुद्धा हेच म्हणणार होते आता। त्याच्याशिवाय हा विषय संपणार नाही। पण ओवी, तिचं बिचारीचं खूप वाईट वाटतंय हो मला। तिची अवस्था बघितलीत ना मगाशी तुम्ही। माझं तर डोकंच चालत नाही। काय करावं काय कळतच नाही मला बंधू। पण आता सगळं स्पष्ट झालंय का? मला मला खरंच काही मार्ग सुचत नाहीये। माझ्यातून इतकी मोठी चूक कशी कशी घडली मला खरंच काही कळत नाही ग। पण मी खरंच सांगतो, मी हे मुद्दाम नाही केला। मला खरंच माहित नाही माझ्याकडून हे सगळं कसं काय घडलं। मी तुमच्या संस्कारांना, तुमच्या विश्वासाला खोटं ठरवलंय। माझी नाही हिंमत होत आहे। दादा मामा समोर मी कसं उभं राहावं? माझी खरंच हिंमत नाही होते। आई बोलते ना ते अगदी बरोबर आहे। माझ्यासारखा मुलगा देव कोणाच्याही पोटी देऊ नये। दादा मामा दादा मामा मला माहिती आहे, माझी माफी मागायची सुद्धा लायकी नाही। तुझ्या संस्कारांवर पाणी फिरवलंय मी। आजपर्यंत कधीच तुझ्या शब्दाबाहेर सुद्धा गेलो नव्हतो, आणि आता माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली की ती कधी सुधारता येणार नाहीये। मला माहिती आहे मी तुम्हा सगळ्यांचा दोषी आहे। माफ कर। तू असं शांत नको ना रे बसू। तू बोल मला काहीतरी, तू मला शिक्षा दे, मला मार तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।